नमस्कार. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेला एक प्रसंग यावर निबंध लेखन या ठिकाणी मी सादर करत आहे. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती. नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जयघोष करती. त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती. अशी शाहू महाराजांची कीर्ती. समाजातील अनिष्ट रूढी परंपरांना मूठ माथी देण्यासाठी कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या काळात अनेक समाज सुधारणा घडवून आणल्या. त्यापैकीच एक म्हणजे सत्यसुधारक हॉटेल. ज्या काळात रूढी परंपरा जातपात पाळल्या जात त्या काळात राजर्षी शाहू महाराजांनी महार समाजातील व्यक्तीला गंगाराम कांबळे यांना हॉटेल सुरू करून द्यायचा ऐतिहासिक निर्णय घेतला. कोल्हापुरातल्या बावडा बंगल्याच्या आवारात सर्व नौकर चाकरांची कामं सुरू होती. त्यात गंगाराम कांबळे हे सरकारी पागेतील मोत्तद्दारही होते. तेथील काही उच्चभ्रू समाजातील कर्मचाऱ्यांनी गंगारामला मारहाण केली, कारण त्यानं पाणी पिण्यासाठी उच्चवर्णीय समाजासाठी असलेल्या हौदाला स्पर्श केला होता. ही घटना घडली तेव्हा महाराज काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. दिल्लीहून परत येताच सर्व प्रकार गंगाराम कांबळेंनी महाराजांना सांगितला. महाराजांनी त्या कर्मचाऱ्यांना शिक्षा केली आणि गंगारामला जवळ घेऊन म्हणाले, जा गंगाराम, तुला नोकरी माफ केली. तू कोणताही स्वतंत्र धंदा कर, लागेल ती मदत माझ्याकडे माग. पुढे काही दिवसातच गंगारामनी सत्यसुधारक हॉटेल सुरू केलं. एका अस्पृश्य समाजातील माणसाचे हॉटेल चालावे म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी एक नाआमी शक्कल लढवली. सकाळच्या वेळेला घोडागाडीतून फेरफटका मारताना शाहू महाराज मुद्दाम घोडागाडी गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलसमोर थांबून स्वतःसाठी चहा आणायला सांगत. शाहू महाराज गंगारामच्या हातचा चहा घेतात म्हटल्यावर घोडागाडीतील सर्वांना चहा पिणे भाग पडे. हा प्रसंग इतिहासात आजही सुवर्णाक्षराने कोरला गेला आहे. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. हेच गंगाराम कांबळे पुढे अस्पृश्य समाजाचे निष्ठावान कार्यकर्ते बनले. धन्यवाद.